अध्याय 7 विज्ञान योग. हा 7वा अध्याय विज्ञान योग सांगणार आहे. श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था, ज्याचे मन माझ्या ठिकाणी आसक्त झाले आहे त्याने माझ्या साहाय्याने योगाचरण करतो असा तू आहेस. तू निशंक असा होतो व मला कसा समजतो हे मला समजेल. ते कशा प्रकारे होते ते तू ऐक. प्रपंचाविषयी ज्ञान व संपूर्ण ज्ञान मी तुला सांगतो. हे ज्ञान आल्यावर दुसरे काहीच समजायचे राहत नाही, सर्वच समजते. तुला सहजच वाटेल की प्रापंचिक ज्ञान मला कशाला हवे, तरी आधी तेच समजून घ्यावे. तिथे जाणीव होतच नाही. जिथे जाणीव होतच नाही, विचारांना परत फिरावे लागते. तर्काचे चातुर्य चालतच नाही. त्याचेच नाव ज्ञान होय. मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये. हजारो पुरुषांमध्ये एखादा सिद्धीसाठी प्रयत्न करतो. त्याच्यापैकी एखाद्याला सिद्धी प्राप्त होते. माझी 8 प्रकारची प्रकृती आहे. ते प्रकार पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार हे होत. हीच महत्त्वाची माया आहे. ही महत्त्वाची माया आहे. या प्रकृतीपासून त्रैलोक्य निर्माण होते. या 8 प्रकारांचे विवेचन ऐक. हे प्रकृतीचे 8 भाग आहेत. हिलाच अपरा प्रकृती म्हणतात. माझी वेगळी परा प्रकृती आहे, ते तू समज. या आणि या 8 प्रकाराचे सारखेपणाचे जी अवस्था तिला जीव म्हणतात. ती ह्या जड देहाला चेतना देते. बुद्धीची समजण्याची जी शक्ती ती हिच्यामुळेच प्राप्त होते. सर्व प्राणी मात्र अपरा व परा या 2 प्रकृतीपासून निर्माण झाले आहेत. अंडज, जारज, उद्भिज वगैरे 84 लक्ष योनी यातून निर्माण होतात. माझ्यापेक्षा वेगळे असे काहीच नाही. मी सर्वाठायी आहे. पाण्यातील रस मी, रविचंद्रांचे तेज मी, वेदामध्ये प्रणव तो मी, आकाशाचा गुणशब्द व पुरुषांमधील पुरुषार्थ मीच आहे. पृथ्वीतील सुगंध, अग्नीतील तेज, भूतमात्रातील जीवन व तपस्यांचे तपही मीच आहे. या विश्वाचे बीज मीच आहे. ज्या कामामुळे धर्माला बळकटी प्राप्त होते तो मीच होय. काय काय आणि किती किती सांगावे. सृष्टीतील सर्व पदार्थ ते माझ्यामुळेच आकाराला आले आहेत. मनुष्य स्वभावाचे जे सत्व, रज व तम हे गुण माझ्यापासूनच निर्माण झाले आहेत. ते माझ्यामध्ये आहेत, पण मी त्यांच्यात नाही. या 3 गुणांची मोहिनी जगाला पडली आहे. त्यामुळे ह्या गुणावेगळा व विकाररहित अशा मला समजत नाहीत. मला गुणवंत म्हणतात. वास्तविक मी त्रिगुणातीत आहे, त्यामुळे विकाररहितही आहे. ही सर्व भूते माझेच अवयव आहेत, पण प्रकृतीमुळे ते जीवदशेला प्राप्त झाले आहेत. या त्रिगुणाच्या मायेतून सुटणे अतिशय कठीण आहे. मला जे शरण येतात ते तरून जातात. तमोगुण हा सर्वात बलवान आहे. सत्वगुण हा गंभीर व स्थिरपण असलेला असतो. तो प्राप्त परिस्थितीत समाधान मानणारा आहे. रजोगुणामुळे अधिक भोगलालसा वाढते व तमोगुण येनकेन प्रकारेण चांगल्या वाईटाचा विचार न करताना विषयात आसक्ती निर्माण करतो. जे जे अशक्य तेच जर घडू शकेल तरच जीव हा माया नदी ओलांडून जाऊ शकतील. ज्यांच्या अंगी पूर्ण वैराग्य बांधले, ज्यांचा सोहमभाव जागा आहे, जे मनाने संसारातून निवृत्त झालेले आहेत, त्यांनी माझी भक्ती केली की ते संसाराची माया दूर ठेवू शकतात. दुष्कर्म करणारे, मूर्ख, अधम, मायेने ज्यांचे ज्ञान नष्ट झाले आहे असे आसुरी मार्गाचा आश्रय करतात, ते मला शरण येत नाहीत. हे अर्जुना, 4 प्रकारचे लोक माझे भजन करतात. आर्त, जिज्ञासू, द्रव्यलाभेच्छू व ज्ञानी. आर्त म्हणजे दुःखाने गांजलेला असतो तो.
जिज्ञासू ईश्वराला समजण्याची इच्छा करणारा असतो. तिसरा धन मिळण्याची इच्छा करणारा. या तिन्हीपेक्षा वेगळा फलाशा नसलेला भक्ती करणारा तो ज्ञानी होय. या सर्वात विशेष ज्ञानी असतो. ज्ञानी माणसाला सर्वात जास्त मीच आवडतो व मला तो अत्यंत प्रिय असतो. ज्ञानी भेदाभेद जाणत नाही. तो जरी शरीराचे वेगळा असला तरी माझे स्वरूपच असतो. त्याला परमेश्वर समजतात. समजला असूनही तो भक्ती कशी करावी हे जाणतो. तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. असा ज्ञानी मनुष्य देवस्वरूपच समजावा. सगळेच भक्त देवाच्या दृष्टीने उदार असले तरी ज्ञानी हा ईश्वराचा आत्माच असतो. अहम ब्रह्म हे ज्याच्या बुद्धीला पक्के समजले आहे तो ज्ञानी अत्यंत श्रेष्ठ असे दान जे परमेश्वर स्वरूपाला प्राप्त होते ते दान मिळवितो. अनेक जन्मानंतर तो ज्ञानी सर्वच वासुदेव आहे हे जाणून मला शरण येतो. तो महात्मा अत्यंत दुर्लभ होय. फलाशा करणारे व भोगलालसेने भक्ती करणारे सर्वत्रच असतात. अतिशय फलाशेच्या हावरटपणामुळे मनात कामवासना जागृत होते. मग ईश्वरी ज्ञान नाहीसे होते. मग तमोगुणाचे साम्राज्य चालू होते. म्हणून मी त्याचा शरीरी असून त्याला दिसत नाही. तो मला विसरतो. दुसऱ्या देवांच्या भजनी लागतो. जो भक्त ज्या देवतांची श्रद्धेने उपासना करतो त्याची त्या देवतावर श्रद्धा जडलेली असते. त्या देवतेपासून परमेश्वरानेच निर्माण केलेली फळे त्याला मिळतात. पण ती फळे विनाशी असतात. त्या भिन्न देवतापर्यंत ते भक्त पोहोचतात. पण ते तन मन व जीव तोडून माझीच भक्ती करतात ते माझ्या स्वरूपात लीन होतात. माझा अक्षर म्हणजे कधीही नाहीसे न होणारा व अत्यंत श्रेष्ठ असा शब्दस्वरूप भाव मनावर न घेणारे कमी बुद्धिवंत साधक अव्यक्त असलेल्या मला व्यक्त स्वरूपी समजतात. मला अव्यक्ताला व्यक्त का मानावे? मी स्वतः सहजच प्राप्त होणारा असून खडसर साधना का करावी? पण जीवाला हे तथ्य समजत नाही. या सर्वांना माझे परमेश्वराचे भान असत नाही. कारण माझ्या योगमायेने हे जग झाकलेले आहे. परमेश्वर होऊन गेलेल्या, अस्तित्वात असलेल्या व पुढे होणाऱ्या सर्व जीवांना जाणतो. पण कोणीही त्याला समजू शकत नाही. हे अर्जुना, इच्छा व द्वेष यामुळे मनाची चलबिचल होते. त्यापासून मोह निर्माण होतो व सर्व भूते मोहात पडतात. अहंकार, देह यामध्ये प्रेम उत्पन्न झाले. त्यांना इच्छा ही मुलगी झाली. तिला कामरूपी तारुण्य प्राप्त झाले. मग द्वेषाशी तिचे लग्न झाले. तिला द्वंद्वमोह जो मुलगा झाला त्याचे आजोबांनी म्हणजे अहंकाराने लालन पोषण केले. तो धैर्यास प्रतिकूल असतो. असंतोषातच तो वावरतो. त्याच्यात विकृती निर्माण होते. तो विषयलोलूप होतो. मग त्याच्यावर अनेक दुःखे येऊन कोसळतात. पुण्यकर्मे करणाऱ्यांच्या पापांचा नाश झालेला असतो. ते साधक द्वंद्वमोहापासून निवृत्त होऊन एकनिष्ठेने परमेश्वर भक्ती करतात. वार्धक्य व मृत्यू यापासून मुक्त होण्यासाठी जे परमेश्वराच्या सन्निध जाण्याची इच्छा करतात ते ब्रह्म, अध्यात्म आणि सर्व प्रकारची कर्मे जाणणारे असतात. आधिभूत म्हणजे परमात्मा, आधिदैव म्हणजे जीव. त्याला वर सांगितलेल्या ज्ञानामुळे अधियज्ञ समजतो. ते अंतःकरण जिंकलेले पुरुष मृत्यूकाळीही मला विसरत नाहीत. श्रीकृष्णाचे बोलणे अर्जुनाने ऐकले. ती ब्रह्मरसाने ओथंबलेली होती. ते ब्रह्मरसाने ओथंबलेले होते. ते जणू परमानंद शरीरच. हे सर्व ऐकून आणखी ज्ञान ऐकण्याची तीव्र इच्छा अर्जुनाला झाली. हे सर्व सांगण्यामागे श्रीकृष्णाचा हेतू काय आहे
हे त्याला समजेना. ही अक्षरे ऐकूनच त्याचे आश्चर्य वाढीस लागले. यांचा अर्थ मला कळायला हवा असे अर्जुनाला वाटले. हे सांगताना लागणारा उशीरही त्याला सहन होत नव्हता. अर्जुन पुन्हा म्हणतो, देवा, हे मला नीट समजावून सांगा. अर्जुन प्रश्न असे विचारतो की देवाला त्याचे उत्तर देण्यास भाग पाडतो. अर्जुनाप्रमाणे श्री गुरुस प्रश्न विचारायचे असतील तर अगदी काळजीपूर्वक विचारावेत. अर्जुनाचे प्रश्न व श्रीहरीचे त्यावरील व्याख्यान हे संजयाला अतिशय आवडले. त्या कथेकडे आपण लक्ष द्यावे. श्रीकृष्ण नीट सोपे करून सांगेल ते कसे सांगतात. शब्द ऐकण्यापूर्वी दृश्य डोळ्यापुढे उभे राहावे तसे. शब्दांचे अर्थ करण्यापूर्वीच अक्षराच्या सौंदर्यामुळेच इंद्रियांना जीवन मिळते, म्हणून ते प्रत्यक्ष अनुभवावे. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरे नमः, हरे नमः, हरे नमः.